Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 21 of differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन बघणार आहोत. त्यातला जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीईटी 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर तो काही अशा प्रकारचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x by root 1 minus x square with respect to sin इनवर्स 3x minus 4x cube इज. तर बघा सर्वात आधी आपण हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आधी ज्या काही आपल्याला इथे दोन टर्म दिलेले आहे त्या दोन्ही टर्मला आपण डिनोट करून घेऊया y आणि z नी. ओके, तर बघा लेट फर्स्ट टर्मला आपण y नी डिनोट करूया. आपली फर्स्ट टर्म आहे tan इनवर्स x by root 1 minus x square आणि सेकंड टर्मला z नी डिनोट करूया. ती आहे sin इनवर्स 3x minus 4x cube. पहा अशा प्रकारची. आणि आपल्याला इथे काढायला सांगितलेलं आहे dy by dz आपल्याला इथे काढायचं आहे. तर बघा, तर आधी डेरिव्हेटिव्ह काढण्याआधी आपण इथे जिथे कुठे आपल्याला x दिसत आहे तिथे आपण sin थीटा पुट करून घेऊया. बघा, पुट x इक्वल टू sin थीटा. इथे आपण थीटाची व्हॅल्यू सुद्धा काढून घेऊया. थीटा इक्वल टू sin इनवर्स x येणार. बघा दोन्ही टर्ममध्ये आपल्याला x इक्वल टू sin थीटा पुट करायचं आहे. पहा आपण पुट करूया tan इनवर्स sin थीटा अपॉन रूट 1 मायनस sin स्क्वेअर थीटा आणि सेकंड टर्ममध्ये sin इनवर्स 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. अशा प्रकारे. ओके, जिथे कुठे x होता तिथे आपण sin थीटा पुट केलेला आहे या स्टेपमध्ये. आता बघा इथे आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा येत असतो माहीत आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊया ती टर्म tan इनवर्स साइन थीटा डिवायडेड बाय. आता बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आणि स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार म्हणजे इथे राहणार फक्त कॉस थीटा. ओके, आता इथे बघा इथे 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा हा साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे इथे आपण ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट साइन 3 थीटा लिहू शकतो. ओके, आता साइन थीटा आपण कॉस थीटा टॅन थीटा येत असतो म्हणून आपण तो लिहून घेऊया. बघा इथे टॅन थीटा. आता टॅन इनवर्स आणि टॅन आहे म्हणजे इथे थीटा येणार. ओके, आता इथे बघा इथे साइन इनवर्स साइन थीटा 3 थीटा येणार आणि थीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आहे साइन इनवर्स एक्स म्हणून आपण ती इथे पुट करून घेऊया. बघा साइन इनवर्स एक्स. त्याचप्रकारे झेडमध्ये सुद्धा 3 साइन इनवर्स एक्स. आता आपण काढूया dy बाय dx. ओके, पहा वायला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे तो आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, त्याचप्रकारे इथे सुद्धा इथे येणार 3 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 3 कॉन्स्टंट आहे. ओके, पहा अशा प्रकारे. पण आपल्याला काढायचं आहे dz काढायचं आहे dy बाय dz. आपलं जे फायनल आन्सर आहे. ओके, म्हणजे dy बाय dx डिवायडेड बाय dz बाय dx या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे. ओके, तर फ्रॉम 1 आणि 2 वरून आपण इथे व्हॅल्यू पुट करून घेऊया. पहा dy बाय dx ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि dz बाय dx ची रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 3. पहा या दोन टर्म कॅन्सल होणार आणि इथे राहणार 1/3 आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy बाय dz जी की आपल्याला काढायची होती. ओके, आणि 1/3 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर डी मध्ये म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इक्वल टू x tan इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू g ऑफ x इक्वल टू सेक इनवर्स 1/2x स्क्वेअर मायनस 1 इज. बघा हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. तर बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला f ऑफ x आणि g ऑफ x दिलेला आहे. आधी आपण या व्हॅल्यू लिहून घेऊया. हां, f ऑफ x ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे x टू द पॉवर tan इनवर्स x. ओके, आणि g ऑफ x ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आपल्याला सेक इनवर्स 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. ओके, आता पहा इथे आपल्याला f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू g ऑफ x काढायचं आहे म्हणजे आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेलं आहे f डॅश ऑफ x अपॉन g डॅश ऑफ x हे आपल्याला काढायचं आहे.
ओके, तर एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे आपल्याला आणि जी डॅश ऑफ एक्स म्हणजे आपल्याला या दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, तर पहा आधी आपण फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा प्रयत्न करूया. आता पहा इथे तुम्हाला दिसत आहे फंक्शन टू द पॉवर फंक्शन. आपण आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे फंक्शन टू द पॉवर फंक्शन जर असेल तर आपल्याला लॉगरिथम यूज करावं लागेल. ओके, तर पहा इथे आपण दोन्ही साईडने लॉग लावूया. ओके, इथे आपण लिहून घेऊया टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, पहा इथे येणार लॉग एफ ऑफ एक्स इक्वल टू आता पहा लॉग ऑफ एक्स टॅन इनवर्स एक्स असं केल्यानंतर टॅन इनवर्स एक्स लॉग एक्स असं आपल्याला लिहिता येते त्याला. ओके, लॉगरिथमिक रूलनुसार. आता पहा आता आपण याला डिफरन्शिएट करूया. ओके, लॉग लावल्यानंतर आपण याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ओके, पहा लॉग एफ ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर. आता पहा इथे आहे टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स म्हणजे इथे दोन म्हणजे इथे आपल्याला प्रोडक्ट रूल लावावा लागेल डिफरन्शिएशनचा. बरोबर. पहा आता लॉग एक्स इंटू टॅन इनवर्स एक्सचा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर, याचा डेरिव्हेटिव्ह. त्याचप्रकारे टॅन इनवर्स एक्स आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. बरोबर, आपण प्रोडक्ट रूल लावलेला आहे इथे. आता बघा हा जो एफ ऑफ एक्स आहे आपण राईट हँड साईडनं नेऊया आणि आपल्याला काढायचा काय आहे एफ डॅश ऑफ एक्स. ओके, म्हणून आपण ही टर्म राईट हँड साईडला नेत आहोत. पाय एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला आपण थोडं अरेंज करून घेत आहोत. पहा टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स. पहा अशा प्रकारची टर्म. आता पहा एफ ऑफ एक्स काय आहे एक्स टू द पॉवर टॅन इनवर्स एक्स म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो. ती आपण पुट करून घेऊया. पहा एक्स टू द पॉवर टॅन इनवर्स एक्स लॉग एक्स. आतमधली टर्म आपण ॲज इट इज लिहित आहोत टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स. ओके, याला आपण 1 देऊया. इथे लिहूया फ्रॉम 1. ओके, पहा म्हणजे आपल्याला एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला काढावं लागेल जी डॅश ऑफ एक्स. पहा आता इथे सेक इन्व्हर्स आहे. सेक इन्व्हर्सला आपण कॉस इन्व्हर्समध्ये कन्वर्ट करू शकतो. आपण ते करून घेऊया. जी ऑफ एक्स इक्वल टू कॉस इन्व्हर्स. आता कॉस इन्व्हर्समध्ये जर आपण लिहितो म्हटलं तर आपल्याला या टर्मला उलटं करावं लागेल म्हणजे ही टर्म होणार 2x स्क्वेअर मायनस 1. ओके, बरोबर. आता पहा आता या जी ऑफ एक्समध्ये आपण एक्स इक्वल टू कॉस थिटा पुट करून घेऊया. पहा पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा पुट करूया. हे सॉल्व करण्यासाठी आपण इथे पुट करत आहोत. पहा तुम्हाला पुढे कळेल. आता पहा जी ऑफ एक्स इक्वल टू कॉस इन्व्हर्स 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आता पहा ही टर्म 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. इथे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याला कॉस एक्स इक्वल टू कॉस थिटा पुट केल्यानंतर मिळालेला आहे म्हणून आपण इथे कॉस थिटा पुट केलेला आहे ना की साइन थिटा. ओके, पहा जर आपण इथे साइन थिटा पुट केला असता तर आपल्याला तसा फॉर्म्युला नाही मिळालेला असता म्हणजे क्वेश्चन त्या प्रकारे सॉल्व नाही झाला असता. त्यामुळे आपण इथे एक्स इक्वल टू कॉस थिटा पुट केलेला आहे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. म्हणजे इथे येणार कॉस 2 थिटा. बघा जी ऑफ एक्स. आता कॉस इन्व्हर्स कॉस इथे येणार 2 थिटा. ओके, म्हणजे जी ऑफ एक्स इक्वल टू आपल्याला 2 थिटा मिळालेला आहे. आता बघा थिटाची व्हॅल्यू इथून आपल्याला मिळेल थिटा इक्वल टू कॉस इन्व्हर्स एक्स. ओके, आपण इथे पुट करूया ती व्हॅल्यू 2 इंटू कॉस इन्व्हर्स एक्स जी ऑफ एक्स. आता आपल्याला काढायचं आहे जी डॅश ऑफ एक्स आपल्याला पाहिजे आहे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. पहा आता कॉस इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे तो आहे -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे इथे येणार -2/√1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया, याला 3 देऊया. आता पहा एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. त्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करावं लागणार कारण की ते आहे आपलं फायनल आन्सर. पहा जी डॅश ऑफ एक्स
ओके, आता ही पूर्ण व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. एक्स tan इनवर्स एक्स लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस tan इनवर्स एक्स अपॉन एक्स. आता जी डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू ती आहे -2 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहा आता पहा ही व्हॅल्यू येणार -½ एक्स tan इनवर्स एक्स इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस tan इनवर्स एक्स अपॉन एक्स. पहा आपण याला फक्त अरेंज केलेलं आहे आणि ही व्हॅल्यू आहे आपली एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्सची, जे की आपल्याला काढायला सांगितलेलं होतं. आणि ही व्हॅल्यू आपल्याला दिसत आहे बघा ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. तर तुम्ही हे क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे तो कर्नाटका CET 2015 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तो क्वेश्चन काही अशा प्रकारचा आहे. इफ x इक्वल टू CT अँड y इक्वल टू C/T फाइंड dy/dx ॲट t इक्वल टू 2. बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 टर्म दिलेल्या आहेत, त्याला आपल्याला आधी डिफरन्शिएट करावं लागणार आणि dy/dx काढल्यानंतर आपल्याला त्या आन्सरमध्ये t इक्वल टू 2 पुट करायचं आहे आणि ते राहणार आपला फायनल आन्सर. ओके, तर आधी ज्या काही आपल्याला 2 टर्म दिलेल्या आहे x आणि yच्या त्या आधी आपण लिहून घेऊया. बघा एक्सची टर्म आपल्याला दिलेली आहे x इक्वल टू CT आणि y इक्वल टू दिलेला आहे आपल्याला C/T. ओके, आणि काढायचं आहे आपल्याला dy/dx ॲट t इक्वल टू 2. ओके, पहा तर आपण याला डिफरन्शिएट करूया. इथे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करायचं आहे. ओके, पहा म्हणजे dx/dt. ओके, पहा आपल्याला इथे dy/dx काढायचं आहे. पहा CT, तर CTचा इथे डिफरन्शिएशन येईल c. ओके, आणि त्यानंतर dy/dt इथे याचं डिफरन्शिएशन येईल c/-c/t². ओके, आता पहा dy/dx आपल्याला काढायचं आहे. dy/dx म्हणजे dy/dt डिवायडेड बाय dx/dt. या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे. dy/dtची व्हॅल्यू आहे -c/t² आणि dx/dtची व्हॅल्यू आहे 1/c. तर पहा c गेट कॅन्सल आणि इथे राहणार -1/t² आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy/dx. पण हे फायनल आन्सर नाही आहे, आपल्याला काढायचं आहे ॲट t इक्वल टू 2 dy/dx. ओके, पहा म्हणजे जिथे कुठे इथे ॲट t इक्वल टू 2 लिहूया, जिथे t आहे तिथे आपल्याला 2 पुट करायचं आहे. पहा -1/2² म्हणजे इथे -1/4 आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy/dx ॲट t इक्वल टू 2. हे आहे आपलं फायनल आन्सर. आणि 1/4 आपल्याला -1/4 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.